हेलो बच्चों, गुड मॉर्निंग। सब खैरियत? मजे में छे? बढ़िया। लेट्स टॉक अबाउट सम इम्पॉर्टंट थिंग्स. जर मी विचारलं वर्क एनर्जी पॉवर या चॅप्टर नंतर कोणतं चॅप्टर डिस्कस केलं तर काय सांगितलं माहिती बरं झालं? सेंटर ऑफ मास आणि काहीतरी रोटेशनल मोशन. म्हणजे जरा शिल्लक डोकं लागणार आहे ना, ते काय सांगते? रोटेशनल मोशन. सिस्टम ऑफ पार्टिकल्स सोडून सगळं सांगा. ट्रान्झिशनल मोशन, रोटेशनल मोशन, सेंटर ऑफ मास सगळं सांगा. बट सिस्टम ऑफ पार्टिकल्स पुढे सांगणार असेल आणि कशाला फटल्या कशाला फरक पडतोय कशामुळे असं बोलणार तुम्ही? लवकर बरोबर ना. अभ्यास सोडून सगळं करणार, एन्जॉय करणार, खाणार पिणार, बट अभ्यास नाही. अभ्यास सोडून सगळं करणार, सगळं झोप आता भरपूर झाल्या सर्वांच्या, बरोबर आहे ना. कोणी असो, तुम्ही असाल किंवा तुमचे घरचे असाल, जे कधी झोपा काढत होते ते पण झोपा काढायला शिकले, बरोबर आहे ना. सिस्टम ऑफ पार्टिकल डिस्कस करत होतो. माहिती असं नसो, एक बेसिक इंट्रोडक्टरी व्हिडिओ म्हणून बघा एक फर्स्ट लेक्चर, त्याच्यानंतर पुढचं चालू होते ना, काय काय शिकवणार काय काय नाही ते कळतच जाईल. क्लिअर इथपर्यंत सिस्टम ऑफ पार्टिकल चालू होतं. सेंटर ऑफ मास मधला सेंटर ऑफ मास याच्यातच येतो. इम्पॉर्टंट काय? सिस्टम ऑफ पार्टिकल्स. का म्हणतात सिस्टम ऑफ पार्टिकल्स? तेव्हा पण सांगितलं होतं, आज पण सांगावंच लागणार आहे. ट्रस्ट नाही तुमच्यावरती. कशाचा ट्रस्ट नाही? स्टडी करणार आहोत. नका पुढे बोलायला म्हणू नका परत की सर आम्ही अभ्यास करतो आणि करत नव्हतो किंवा करत आहे. नाही करत, गॅरंटी नाहीच करत. आम्ही स्वतः अभ्यास केले, तुम्ही काय अभ्यास करणार? केला तुमच्यासारखी किती जरी नाही केला आम्ही स्टडी, त्याच्यामध्ये क्लास घेतोय तर आम्हाला नव्हते का टाइमपास नको. सिस्टम ऑफ पार्टिकल्स बद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. बेसिक काय असतं सिस्टम ऑफ पार्टिकल्स मध्ये? एक सिस्टीम जी वेगवेगळ्या पार्टिकल्स न बनलेली असतात. बऱ्याच वेळेस मी बोलतोय प्रत्येक कन्सेप्टला, प्रत्येक फॉर्म्युलाला एक्सप्लेन करत असताना सिस्टीम 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 म्हणूनच एक्सप्लेन केलं. आठवतं? ठीक आहे. काय असणार? एक सिस्टीम तिच्यामध्ये काय असणार? एन नंबर ऑफ पार्टिकल्स. काही असतात हा चॉक, ठीक आहे. हा चॉक सुद्धा काय नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेला असणार, एन नंबर ऑफ पार्टिकल्स असू शकतात. तर अशा सिस्टीमचं आता हे सिस्टीम, जर ह्या सिस्टीम मधनं जर कधी काही या सिस्टीमची काही पार्टिकल्स बाजूला केले, इमॅजिन करा, ठीक आहे. इमॅजिन करा एक चॉक आहे, त्याच्यामध्ये पार्टिकल्स सेपरेट केले. सध्या बेसिक आहे झाले ऑलरेडी, बट तरी सुद्धा एक्सप्लेन करतात. ठीक आहे. दोन पार्टिकल्स या सिस्टीम मध्ये काय करा, दोन पार्टिकल्स बाजूला घ्या. एक असणार आपला पार्टिकल आहे, दुसरा पण पार्टिकल असणार आहे. इम्पॉर्टंट काय लक्षात घ्या, शिकवताना कोणी पण शिकवतं की पार्टिकल्स असतील, बट इथे इम्पॉर्टंट काय? दोन्ही पार्टिकल्स इक्वली डिस्ट्रीब्युटेड. दोन्ही पार्टिकल्स इक्वली डिस्ट्रीब्यूट पण आहे आणि इक्वल मासेसचे. दोन्ही पार्टिकल्स कसे? इक्वल मासचे. म्हणजे हा m1 आणि हा m2, दोघांचा मास काय? इक्वल. दोघांचा मास काय? इक्वल. m1 इक्वल टू m2 इक्वल टू m. असं बोललं तर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर बोलू नका, काही करणार नाही. विचारलंय का नाही विचारलंय, ठीक आहे. नंतर विचार. m1 इक्वल टू m2 इक्वल टू m म्हणजे काय? दोन्ही मासेसचं, दोन्ही पार्टिकल्सचं मास कसं आहे? सेम. क्लिअर आहे. त्यांच्यातलं काय करायचं? डिस्टन्स फाइंड आउट करायचं. त्यांच्यातलं काय करायचं? डिस्टन्स फाइंड आउट करायचं. काही पण नका बोलू. सिस्टम ऑफ पार्टिकल्स काय तुम्ही विचार नका करू. सिस्टम ऑफ पार्टिकल्स आपल्याला दोघांमधला डिस्टन्स नाही फाइंड आउट करायचं. दोघांमधलं काय फाइंड आउट करायचं? सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं? सेंटर ऑफ मास. कधी भेटेल ते सेंटर ऑफ मास? ज्या वेळेस आपल्याला काय माहित असणार? त्या दोघांमधलं डिस्टन्स. दोघांमध्ये काय असणार? डिस्टन्स. जर मी बोललो एखादा पार्टिकल आहे m1 आणि दुसरा पार्टिकल हा इनफायनाइट डिस्टन्स आहे, हाउ यू विल फाइंड आउट द सेंटर ऑफ मास बिटवीन such two particles? It is quite not possible. We can't find out the center of mass for such a system. बघा आता काय बोललो मी? सिस्टीम. म्हणजे ही जी काय सिस्टीम आहे, एक पार्टिकल आहे आणि दुसरा पार्टिकल तो इनफायनाइट डिस्टन्स आहे, ही पण एक सिस्टीम. त्या सिस्टीम साठी सेंटर ऑफ मास काढणं पॉसिबल आहे का? नाही. एक्झॅक्टली नाही, बट अप्रॉक्सिमेटली. एक्झॅक्टली नाही, बट अप्रॉक्सिमेटली. आता अप्रॉक्सिमेटली, हाऊ अप्रॉक्सिमेटली, ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली जवळपास काढू शकतो.
हे सांगितलं ऑलरेडी. दोघांचं काय करणार, दोघांमधलं काय करणार, इक्वल डिस्टन्स काढणार. ठीक आहे. त्याच्यानंतर परत दोघांमधलं, त्याच्यानंतर परत दोघांमधलं, असं करत 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 काय करणार, त्याच्या एंड पर्यंत येणार. बट एक्झॅक्टली सांगू शकत नाही की किती डिस्टन्स वर असणार तो सेंटर ऑफ मास. क्लिअर. बघ इथे काय, टू मास पार्टिकल. बघ इथे काय बोलतो मी, टू मास पार्टिकल सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे तिच्यामध्ये किती मासेस आहे, टू मासेस. त्या दोघांमध्ये किती मासेस आहे, टू मासेस. त्यांच्यामध्ये काय केलं आपण, सेंटर ऑफ मास. कसं करणार, काय फर्स्ट कंडिशन समजून घ्या. आता ही जी काय डॉटेड लाईन मारते, ठीक आहे, ही जी काय डॉटेड लाईन काढली की त्यांच्या कुठून आहे, सेंटर पासून. एक्झॅक्टली कुठे घेतलं, सेंटर पासून. क्लिअर. आणि याच्यामध्ये जे डिस्टन्स असणार ते काय असणार, d. जस्ट कन्सिडर डिस्टन्स काय d. बरेच जण इथं r पण घेतील, कन्फ्यूज करू नका. d असू द्या, r असू द्या, बघू नंतर. क्लिअर इथपर्यंत d. बेसिक d डिस्टन्स असणार, d डिस्टन्स पासून m1 आणि m2 दूर असणार. तर यांच्यामध्ये डिस्टन्स काय असणार, सॉरी सेंटर ऑफ मास कुठे असणार, हाफ डिस्टन्स. एवढं तर समजतं, हाफ डिस्टन्स आहे का. तुम्ही असं आधी दोनला समजणार म्हणजे दोन मासेस जर कधी इक्वल आहेत आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स d आहे तर त्या सेंटर कुठे असणार, सेंटरला म्हणजे कुठे, एक्झॅक्टली अर्धा इकडे अर्धा तिकडे. म्हणजेच कसं, d/2 लेफ्ट साइडला आणि d/2 राईट साइडला. क्लिअर आहे. काय d/2 + d/2 एक टोटल d. क्लिअर आहे. आलं कसं, इम्पॉर्टंट काय आलं कसं, हे तर बेसिक अंडरस्टँडिंग. d/2 डिस्टन्स वरती काय असणार, दोन्ही मास प्लेस आउट असणार किंवा दोन्ही मासेसचा सेम डिस्टन्स हा सेंटर असणार. क्लिअर आहे. एक गोष्ट मी वारंवार बोलतो, काय d/2 आन्सर झालं हे तर आपल्याला पण माहिती आहे, लहान मुलाला पण माहिती आहे. त्यांच्यात तुमच्यात कधी फरक नाहीच आहे आणि आज पण नाही. 1.5 महिन्याचा कालावधी भेटला अभ्यास करायला, जो की तुम्ही गणित काळामध्ये पूर्णपणे घातला, फुल युटिलाइज केला, काहीच टेन्शन नाही. क्लिअर आहे. झालं. आणखी वेळ घालू. ठीक आहे. d डिस्टन्स साठी दूर d/2 बघ काय बोलतो तुम्ही प्रत्येकच फिजिक्सला काय हवंय, प्रूफ. फिजिक्सला काय हवंय, प्रूफ आहे. ठीक आहे. आलं कसं मग d/2 डिस्टन्स वरती येणार आहे. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला एक सांगा, m इथे एक दोन मास घेतले जातात. ठीक आहे. एक m1 आणि दुसरा m2. क्लिअर. m1 m2 म्हणजे काय, दोन मास घेतले होते त्यांच्यामधलं अंतर काय होतं, d डिस्टन्स दूर. त्यांच्यामधलं अंतर काय होतं, d डिस्टन्स दूर. आणि त्याचा सेंटर ऑफ मास किती होता, d/2. सेंटर ऑफ मास किती होता, d/2. क्लिअर आहे. बघा एक सांग, जर त्यांनी कोऑर्डिनेट सिस्टीम जर कधी सांगायचा प्रयत्न केला, काय कोऑर्डिनेट सिस्टीम जर कधी सांगायचा प्रयत्न केला तर हा कोणता ऍक्सिस झाला, y ऍक्सिस, आणि हा कोणता झाला, x ऍक्सिस. अंडरस्टँड. म्हणजेच काय, हे जे काही डिस्टन्स आहे ते कोणत्या ऍक्सिस वर आहे, x ऍक्सिस वर. म्हणून जो सेंटर ऑफ मास येणार तो सुद्धा कोणत्या ऍक्सिस वर येणार, x ऍक्सिस वर. म्हणून याला काय म्हणणार, x सेंटर ऑफ मास. x सीएम सेंटीमीटर ने, चीफ मिनिस्टर ने. ठीक आहे. सेंटर ऑफ मास क्लासमध्ये सीएम लिहिले, सेंटर ऑफ मास काही पण नाही. ठीक आहे. x सेंटर ऑफ मास म्हणजे कोणत्या ऍक्सिस वर निघणार याचं सेंटर ऑफ मास, x ऍक्सिस वर. ठीक आहे. काय असणार, ऍव्हरेज काढण्यासारखं आहे. ठीक आहे. जसं आपण इक्वली डिवाइड करतो, ऍव्हरेज काढतो, तसंच इथे पण काय करणार आपण, या दोघांचा ऍव्हरेज काढण्यासारखं. ऍव्हरेज नाही बट आपण फक्त टर्म वापरतोय ऍव्हरेज काढ. काय करणार, m1 x1 प्लस m2 x2 डिवाइडेड बाय ऍव्हरेज काढताना काय करतो आपण, टोटल नंबर्स ने डिवाइड करतो. टोटल नंबर ने काय करतो, खाली डिवाइड करतो. ठीक आहे. m1 प्लस m2. काय होणार, m1 चा मास किती आहे, मे बी कोणी 5 kg सांगितलं असतं आणि ते किती असतं, तर कधी हा 5 kg जस्ट कन्सिडर 10 kg. हा काय असेल, 10 kg. भुसा पडला डोक्यामध्ये. ठीक आहे. लॉग करता फरक आहे, गरमी पण खूप जास्त आहे, काही समजणार नाही काय चाललंय. लक्ष देणार, बघा व्हिडिओ सगळे जे काय तयार करतोय. काय बोलतोय मी सुरुवात, डिस्टन्स d/2 सेपरेटेड. सेंटर ऑफ मास किती वरती आलाय, d/2 वरती. हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस मासेस कसे असायला लागले, सेम. m1 m2 दोघांचा मास कसं पाहिजे, सेम. जर हा 5 kg चा, हा पण किती kg चा हवाय, 5 kg चा. हा पण कितीचा हवाय, 5 kg चा. क्लिअर आहे. तरच पॉसिबल आहे. जर 10 kg चा मास कन्सिडर केला असता ते जस्ट इमॅजिन करा काय झालं असतं, एवढं समजतं तुम्हाला, तेवढं विचार आला. ठीक आहे. 10 kg हेवी आहे, सेंटर ऑफ मास सुद्धा राईट साइडला शिकणार असतात. ओके. एवढं समजतो, असं गृहीत धरतो तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी समजतात. 5 kg इक्वल मास आहे. तर काय करणार, m1 चा मास किती आहे, 5 kg. म्हणजे मी सुरुवातीला सध्या तरी m1 ला m1च म्हणते. ठीक आहे. m1 ला m म्हणतो, m1 m2 कसे इक्वल आहे, m1 m2 कसे
इक्वल एम कोऑर्डिनेट x1 काय x ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट कसं लिहितो कोऑर्डिनेटला आपण x, y ने कसं लिहितो x, y सांगण्यासारख्या गोष्टीने लिहा ठीक आहे x, y याला आपण x1 y1 x2 y2 असं पण बोलतो बऱ्याच वेळेस बोलतोय ठीक आहे x चा कोऑर्डिनेट काय असणार हाऊ कॅन आय तुम्हीच तर सांगायचं तुम्ही सांगा त्याला सांगता येईल ना काय असं म्हणतात 0,0 बघा सेंटर ऑफ मास करत असताना एक बेसिक गोष्ट असते कोणत्या तरी एका मासला काय समजायला लागतंय ओरिजिन कोणत्या तरी एका मासला काय समजायला लागतंय मासला किंवा एका पार्टिकलला ओरिजिन आणि नंतरचा त्या पर्टिक्युलर डिस्टन्सला दूर असणार किती दूर होता हा इथून इतका d/2 इथून इतका d/2 म्हणजे टोटल किती d म्हणजे इथे काय d ऑफ 0 y वरती आहे का हा y वरती दिले का आहे नाही कोणत्या ऍक्सिस वर आहे x ऍक्सिस वर d, 0 क्लियर सांगा m ला मी म्हटलं काही प्रॉब्लेम कोणाला नको प्रॉब्लेम कोणाला यायलाच नको m ला m म्हटलं आपण ठीक आहे नंतर x1 चा कोऑर्डिनेट काय x ऍक्सिस वर 0 x1 चा कोऑर्डिनेट काय m1 चा x1 कोऑर्डिनेट काय 0 ठीक आहे प्लस m2 ला सुद्धा मी m मानतो का m1 m2 आर बोथ मासेस आर सेम त्यांचा मास काय इक्वली डिस्ट्रीब्यूट केले त्यांचा मास इक्वल प्रॉपर्टी मध्ये ठीक आहे x2 चा कोऑर्डिनेट काय आहे d x2 चा कोऑर्डिनेट d ठीक आहे खाली काय असणार मग दोघांचा मास m n दोघांचा मास काय असणार m n ठीक आहे मग काय असणार x सॉल्व करू शकता m into 0 0 md divided by twice m clear काय मिळेल आन्सर mn कॅन्सल d by 2 याचा आन्सर काय d by 2 हेच प्रूफ केलं होतं आपण हेच प्रूफ करायचं होतं दोघांमधलं अंतर काय असणार किंवा दोघांमधला सेंटर ऑफ मास किती असणार d by 2 क्लियर इथपर्यंत बघा जर मी बोललो मेनी पार्टिकल्स असतील तर नंबर ऑफ पार्टिकल्स असतील n number of particles असतील n number of particles काय होईल x सेंटर ऑफ मास यूज करा मॅथमॅटिक्स चा वापर करा थोडासा मॅथमॅटिक्स च्या टूल्स चा वापर करा काय m1 x1 m2 x2 mn xn डिवाइडेड बाय किती मासेस घेतले n पार्टिकल्स n नंबर ऑफ मासेस घेतले n नंबर ऑफ मासेस करायचं सगळे ऍड करून टाका ठीक हा याचे सेंटर ऑफ मास आहे जर हे दोन मासेस जर तरी असे असते y ऍक्सिस वर तर काय केलं असतं सेम तसंच फक्त इथे काय झालं 0 x ला आहे आणि y ला पण 0 म्हणजे इथे जर कधी मी d म्हटलं असतं तर x ऍक्सिस ला 0 आणि y ऍक्सिस ला काय झाला d झाला क्लियर दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते कोणत्या डायरेक्शनला व्हॅरी होते कोणत्या डायरेक्शनला व्हॅरी होते y डायरेक्शनला म्हणून मी कुठे दाखवलं आहे d x ठीक आहे मग काय करणार सेम जसा वरती फॉर्म्युला तसाच खाली फॉर्म्युला लागेल m1 y1 plus m2 y2 divided by m1 plus m2 जर वेक्टर मध्ये रिप्रेझेंट करत असाल तर x y आणि आणखी कोणती डायरेक्शन पॉसिबल असू शकते z सेंटर ऑफ मास ठीक आहे z साठी सुद्धा सेम लागेल आणि या तिन्ही डायरेक्शन जर कधी एकाच याच्यामध्ये येत असतील तर तिन्ही डायरेक्शन पॉसिबल आहे का तिन्ही डायरेक्शन एका सिस्टीम मध्ये कन्सिडर करणं कोणता प्रॉब्लेम घेतला होता ज्याच्यामध्ये तिन्ही डायरेक्शन येतात आठवते का काही तिन्ही डायरेक्शन एकाच याच्यामध्ये येतील असं कुठे पॉसिबल आहे क्यूब मध्ये क्यूबिकल प्रॉब्लेम्स मध्ये कसं ही कोणती झाली नाही x ही कोणती झाली y आणि ही कोणती झाली z x y z तिन्ही डायरेक्शन लागले तरी डिस्कस करायचं झालं तो कोणता वेक्टर वापरणार पोझिशन वेक्टर कोणता वेक्टर वापरणार पोझिशन वेक्टर r बार असं लिहिणार x i कॅप प्लस x i कॅप प्लस काय बोला y j कॅप प्लस z k कॅप इथे काय असणार x i y j इथे पण i वापरणार किती x i इथे i कॅप x i हा कोऑर्डिनेट y i हा सुद्धा कोऑर्डिनेट z i हा सुद्धा कोऑर्डिनेट आणि हे काय i कॅपचा अर्थ डायरेक्शन रिप्रेझेंट करते j कॅप i कॅप म्हणजे डायरेक्शन j कॅप y k कॅप z डायरेक्शन क्लियर इथपर्यंत मग लिहिणार कसं रिप्रेझेंटेशन कसं करतो आपण याचं या प्रकारे वेक्टर फॉर्म मध्ये क्लियर इथपर्यंत
हे झालं मेनी पार्टिकल्स असतील तरची गोष्ट. इझी आहे, क्लिअर आहे. जर नेक्स्ट पॉइंट असणार तो काय सांगितलं होता, जर ह्या सगळ्यांचं मास कसं केलं आपण, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ह्या सगळ्यांचं मास काय केलं आपण, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट. काय अर्थ आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूटचा, प्रत्येक पॉइंटला मास कसं असणार, प्रत्येक पॉइंटला मास कसं असणार, सगळ्यांचा सेम. असं नाही, या दोघांमधलं जे काय अंतर आहे, मधातच इथे काहीतरी एक स्लोप आलाय, मधातच इथे काहीतरी स्लोप आलाय, समजा मी डिस्टन्स ट्रॅव्हल करत असं तुम्हाला असं ट्रॅव्हल करत जावं लागतं. असं पॉसिबल आहे का ठरवून का आपण ह्या दोघांमधलं अंतर सारखं नाही, अंतर सारखं असेल, सेंटर ऑफ मास इथे, बट कन्फ्युज नका हो. जर कधी मी याला म्हटलं ही एकच रॉड आहे, ठीक आहे, मी याला काय म्हटलंय, एकच रॉड आहे. समजा हा रॉड आहे, त्याची लेंथ किती आहे, L. त्याची लेंथ किती आहे, L. आता ह्या रॉडला, तर कोणत्या रॉड मध्ये मास इक्वली डिस्ट्रीब्यूट केले, ऑब्वियसली या केस मध्ये इथे मास इक्वली डिस्ट्रीब्यूट आहे का, नाही. इथे नाही, इथे जास्त, इथे कमी, इथे वाढत जाते. इनडायरेक्टली सांगायचं काय, इथे मास आता जी काय केस एक्सप्लेन केली त्या केस मध्ये जे काय मास आहे इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेले नव्हतं. या केस मध्ये कसं आहे, मास प्रत्येक पॉइंटला कसं आहे इक्वली डिस्ट्रीब्यूट केले. थोडंसं आठवा, डोक्याला चालना द्या. काय काय आठवायचं तुम्हाला, छोटासा मास आठवतो का, डीएम 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 घेतले होते, रामायण केले आपण त्याच्यावरती, महाभारत एक्सप्लेन केलंय डीएम डीएम वरती, वाचून घ्या. सेंटर ऑफ मास काय काय एक्सप्लेन केलं, ठीक आहे. मग काय होणार, समजा ऑलरेडी हा प्रॉब्लेम घेतलाय, एक रिव्हिजन म्हणून हा पॉइंट घेतो, ठीक आहे. एल याची लेंथ जी असणार ती काय असणार, एल. ही सुद्धा काय असणार, एल. क्लिअर आहे. काय बोलतो आपण, बरोबर काय एक्सप्लेन केलं होतं, एल आहे, एल आहे, क्लिअर आहे. मग काय करणार आहे अशा वेळेस, एक मास जो आहे एक्स डायरेक्शनला आहे, एक मास जो आहे त्या सिस्टीम मधला एक मास कोणत्या डायरेक्शनला, एक्स, आणि दुसरा वाय ला. ते काय करायचं काही प्रॉब्लेम कसा आहे, त्याला कुठे आणून टेकवायचं, टू मास पार्टिकल सिस्टीम मध्ये. कुठे आणून टेकवणार, टू मास पार्टिकल सिस्टीम मध्ये. बरोबर, या सिस्टीमला काय म्हणणार, टू मास पार्टिकल सिस्टीमला. कसं बनवणार, टॉपिक सेंटर ऑफ मास आहे, ते काय निवडणार, दोन्ही ऍक्सिस वरचे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरचे काय निवडणार, सेंटर. दोन सेंटर घ्या म्हणजे काय बनेल, दोन सेंटर ऑफ मासची एक सिस्टीम बनेल, ठीक आहे. जर कधी त्याचा सेंटर कुठे असणार, जर याची लेंथ L आहे, त्याचा वाय ऍक्सिस ला जो काय मास असणार त्याचा सेंटर कुठे असणार, L/2 वर, कुठे असणार, L/2 वर. आणि एक्स ऍक्सिस वरती जर कधी लेंथ L आहे तर याचा सुद्धा सेंटर ऑफ मास कुठे असणार, L/2 वर. क्लिअर आहे. एक्स ऍक्सिस ला सुद्धा सेंटर ऑफ मास कुठे असणार, L/2 वर, आणि वाय ऍक्सिस ला सुद्धा सेंटर ऑफ मास कुठे असणार, L/2 वर. क्लिअर आहे. बाकीचं काढता येईल, त्याचा सेंटर ऑफ मास कसं काढताय, कसा काढता येईल, आता दोघांचा सेंटर ऑफ मास काय होईल, एक ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस वरती, ठीक आहे, आणि एक आहे एक्स ऍक्सिस वरती. किती वर आहे हा, याचा कोऑर्डिनेट काय, समजा हा M2 आणि हा आहे समजा M1. याचा कोऑर्डिनेट काय, याचं लोकेशन काय, L/2, आणि याचा सुद्धा L/2. फक्त हा y वर आहे आणि हा x वर, ठीक आहे. याचा अर्थ काय, दोन सेंटर ऑफ मास भेटणार. याचा अर्थ काय, अशा सिस्टीम साठी काय होणार आहे, दोन सेंटर ऑफ मास मिळतील, एक असेल x ला आणि दुसरा असेल y ला. आधी जी केस घेतली होती M1 आणि M2 वाली, त्याच्यामध्ये फक्त x ऍक्सिस ला भेटणार, बट इथे काय फरक पडणार, आता दोन्ही डायरेक्शनला भेटणार. कसं काढणार, पहिले x सेंटर ऑफ मास साठी काढता येईल, व्हिडिओ पॉज करून काढून दाखव. M1 x1 तुम्हाला कुठे समजणार आहे, रामदेवी काढण्यात काय काढायचं, तुमची इच्छा काढणार असेल तर काढा, नसेल नका काढू. एक्स सेंटर ऑफ मास, ठीक आहे. M1 x1 प्लस M2 x2, बोला M1 ची किंमत, दोन्ही मास अजून सुद्धा इक्वल आहे, मी अजून बोललेलो नाही, दोघांचं मास वेगवेगळं आहे, अजून सुद्धा मासेस कसे इक्वल. बोला मग काय, M1 ला मी M मानतो, हे अडचण कोणाला मानावं लागणार, y M1 is equal to M2 and both are same. M1 M ला M x1, x सेंटर ऑफ मास ला काढतो, सांगा मग याचा कोऑर्डिनेट काय झाला, L/2, 0. क्लियर आहे.
L/2 इथून इतकं अंतर कुठे व्हॅरी झालं डिस्टन्स x ऍक्सिस ला म्हणून काय केलं L/2 काय असेल मग इथे सुद्धा m * L/2 क्लियर सिमिलरली इकडे सुद्धा m2 ला काय म्हणतो मी m म्हणतो बोलू नका परत m2 ला m काय म्हणताय m ला m काय म्हणताय इक्वल आहे इथे काय होणार x2 आहे का x2 चं कोऑर्डिनेट x डायरेक्शनला बदललाय का हा आहे m2 x2 बोलतोय म्हणजे तो m2 चा कोऑर्डिनेट आहे ठीक आहे याचा x2 बदललाय का x ऍक्सिस ला नाही तो तर x ऍक्सिस ला आधी पण इथे होता या पॉइंटला आणि आलो सुद्धा x ला असेल तुम्ही वरती जाताय म्हणजे कोणत्या डायरेक्शनला जाताय y डायरेक्शनला जाताय म्हणजे याचा अर्थ काय हा x डायरेक्शनला 0 चे आणि बदललाय कोणत्या डायरेक्शनला y ला किती डायरेक्शनला किती डिस्टन्सला बदललायचं अंतर L/2 ने क्लियर मग काय करायचं x2 0 केल्याचा रिझल्ट काय m2 हा x2 डायरेक्शनला 0 कोऑर्डिनेटला सुरुवातीला जिथे होता तिथेच आहे m1 + m2 m + n 2m m + n 2m क्लियर आहे x सेंटर ऑफ मास तिकडची साइड 0 देणार तिथे काय होणार ml / 2 twice n डिनॉमिनेटर लहान करून सांगितलं ml / 2 * 1 / 2n डिनॉमिनेटर मध्ये सांगा रिअरेंज केलं होतं ml कॅन्सल काय झालं असेल L/4 आन्सर काय झालं L/4 हे कोणत्या डायरेक्शन झाले हा सेंटर ऑफ मास कोणत्या डायरेक्शन झालाय x डायरेक्शन हा सेंटर ऑफ मास कोणत्या डायरेक्शन झालाय x सेंटर ऑफ x डायरेक्शन क्लियर आहे y सेंटर ऑफ मास y डायरेक्शन सुद्धा काय जर ऑलरेडी यांच्यातलं अंतर L/2 तर सेंटर ऑफ मास किती L/2 चा आणखी अर्धा समजतंय ऑलरेडी इतकी लेंथ होती हिचं डिस्टन्स किती होता L/2 मग ह्या L/2 चा सेंटर किती असेल आणखी अर्धा L/2 चा अर्धा किती L/4 ठीक आहे y साठी सुद्धा काय असेल जर y चे सुद्धा डिस्टन्स L/2 आहे ओरिजिन पासून पहिल्याचं कुठून काढलं तर आपण ओरिजिन पासून ह्याचं सुद्धा कुठून काढतोय ओरिजिन कन्सिडर करावं लागणार आहे एकाला तरी केलं होतं का कुणाला कन्सिडर आपण ओरिजिन केलं होतं x डायरेक्शन आणि y डायरेक्शन इथे दोन्हीची कोऑर्डिनेट्स काय दोघांची कोऑर्डिनेट्स काय 0 0 ठीक आहे बोला y सेंटर ऑफ मास इथे काय असणार m1 y1 मी लिहित बसत नाही फॉर्म्युला डायरेक्ट आन्सर बोलेल m * x आहे का x चा होता का x चा कोऑर्डिनेट काय होता L/2, 0 L/2 इथे y चेंज करायचा आपल्याला ठीक आहे y होतोय का त्याचा चेंज याचा चेंज होतोय का नाही कोणाचा चेंज होतोय बघा काय होईल का L/2, 0 इथे होता m1 इथे होता m2 इथे काय चेंज झालं इथे 0, L/2 y center of mass m1 into y1 m2 into y2 m1 plus m2 twice ठीक है m1 चा मास m1 चा झाला y1 त्याचा y1 आहे का नाही त्याचा y1 आहे का नाही तो 0 आहे ठीक आहे प्लस m2 m into त्याचा आहे का y कोऑर्डिनेट y2 x2 y2 आहे L/2 डिवाइडेड बाय twice क्लियर आहे इथे पण सेम m 0 twice ml डिवाइडेड बाय काय हमारा सेंटर ऑफ मास हो जाएगा ml डिवाइडेड बाय 2 into 1/2 ml कैंसिल काय आंसर L/4 सेम आहे का जास्त वेळ घेतला आपण विनाकारण जर समोर असतील तर इतकं एक्सप्लेन केलं तर काय होतं डायरेक्टली पुढे जाऊन स्किप करून होमवर्क साठी घेऊन टाकत असतात ठीक आहे y सेंटर ऑफ मास सुद्धा काय आला L/4 क्लियर प्रश्न कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर स्वतः करून विचारतो सगळं विचारला तर काही नाही ठीक आहे बघा काय होणार आता युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन समज जर एखाद्या ठिकाणी समजा एखादा स्फियर आणि त्या ठिकाणी प्रत्येक पॉइंटला जसा रॉड घेतला तर रॉडला काय झालं प्रत्येक
पोझिशन नंतर मास कसं झालं इक्वली डिस्ट्रीब्यूट. आता मी म्हणलं याचं व्हॅल्यू सांग. इथालचं व्हॅल्यू प्रत्येक मासचं काय व्हॅल्यू. अशा ठिकाणी काय असतं मास इज प्रोपोर्शनल टू व्हॅल्यू. जर कधी कोणी एरिया बद्दल बोलले तर मास हा त्या एरियाला काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. काहीच अडचणी असं डिस्कस करणार. ठीक आहे. जसं आता तुम्ही काय काढला पोझिशन. काय काढले ते तुम्ही पोझिशन. पोझिशन म्हणजे काय डिस्टन्स काढलेला लेंथ काढला. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला काय असतात आपल्या फिजिक्स मध्ये डिस्टन्स. बेसिक फॉर्म्युला काय असतात डिस्टन्स. आणखी बोला काय काय पॅरामीटर्स असतात फिजिक्सचे फंडामेंटल पॅरामीटर्स कोणते डिस्टन्स वेलोसिटी ऍक्सेलरेशन. डिस्टन्स वेलोसिटी ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आता जर फॉर्म्युला सर्वांचे डिस्टन्स वेलोसिटी ऍक्सेलरेशन. चला डिस्टन्स काढल्यावर वेलोसिटी काढता येईल का कोणी विचारलं. सेंटर ऑफ मासची वेलोसिटी काढणं पॉसिबल आहे का. पॉसिबल आहे. डिस्टन्स जर तुम्ही काढले तर वेलोसिटी काढणं पॉसिबल आहे का सेंटर ऑफ मासची. पॉसिबल आहे. डिस्टन्स चा जो x कोऑर्डिनेट होता त्याच्यावरती वेलोसिटी पुन्हा सेम तसंच m1 v1 m2 v2 दोनच मास बद्दल होते. n मास असतील तर डॅश mn पर्यंत. ठीक आहे. m1 m2. तर कधी ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर ऍक्सेलरेशन काढायचं सेंटर ऑफ मास तर m1 a1 m2 a2 m1 m2. जर कधी कोणी त्याच्या डायरेक्शन बद्दल सुद्धा बोलत असेल तर काय फरक पडणार फॉर्म्युला मध्ये वेक्टर साइन. काय फरक पडणार वेक्टर साइन. डायरेक्शन बद्दल तुम्ही डिस्कस करत असाल तर वेक्टर साइन देणे गरजेचे आहे. ठीक आहे. थेरी कन्सेप्ट लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत क्लिअर आहे. चला बरं एक सांगा. समजा एखाद्या गोष्टीवरती फोर्स लागलाय. एखाद्या गोष्टीवरती फोर्स लागलाय. पुश किंवा पुल वाला फोर्स नाही. एखादा डबा. ठीक आहे. ह्याच्यावरती काय केलं एखादा छोटासा एक्सटर्नल फोर्स लागलाय. तेच केले डावीपर्यंत. तुम्ही नाही केलं ती गोष्ट वेगळी. बाकीचे करतात. काय करतात एक्सटर्नल फोर्स लावतात. कोणावरती त्या डब्यावरती. ज्याचं नाव काय एम आहे. एम फॉर मास आहे. त्याला फोर्स लागल्यावरती न्यूटनने काय शिकवलंय. न्यूटनच्या सेकंड लॉने काय शिकवलंय. त्या मास ऑफ ऑब्जेक्टचं काय होतं चेंज होतं. कशामध्ये चेंज होतं डिस्टन्स मध्ये. डिस्टन्स मध्ये चेंज झालं की कशामध्ये फरक पडला वेलोसिटी मध्ये. जर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलत असेल तर काय होतं. मी काय बोलतोय हा बॉक्स काहीतरी स्पीडने पुढे चाललाय. मी त्याला वेलोसिटी v बोलतोय. जर एखाद्याची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होत असेल तर त्या क्वांटिटीला कोणती क्वांटिटी बोलतात वेलोसिटी. जी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम काय बोलतात ऍक्सेलरेशन. हेच ते शिकवले 17 वेळेस. काही अडचण घ्यायच्यामध्ये पूर्ण 6 महिने घातले याच्यावरती. हे याच्यासोबत चेंज होतं ते त्याच्यासोबत चेंज होतं. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही समजलं नाही मला काही सांगता द्यावं असं बोलतो. आणि 6 चॅप्टर झाले आपले टोटल आतापर्यंत. तुम्ही त्याच्यातले एक पण नाही केलं तो तुमचा अनुभव आहे. ठीक आहे. चला बघा एफ एक्सटर्नल कोणता फोर्स त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स. वर्क एनर्जी पॉवर मध्ये सुद्धा सगळे फोर्सेस जे बघितले ते कोणते बघितले एक्सटर्नल फोर्सेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सटर्नल. इंटरनल फोर्स कोणते असतात एखाद्या सिस्टीम मध्ये. त्यामुळे इंटरनल फोर्स कोणते असतात बोला फ्रिक्शन. तुम्ही मागे जात नाही जे चाललंय चालू ठेवा. प्रत्येकाला आपण बोलतो जसं आपला एक बॉक्स काढला आपण हा तो सरफेस होता बॉक्स याच्यावरती एक्सटर्नल फोर्स. हा बॉक्सच्या बॉक्स पुढे गेला. आपण बोलतो बॉक्सच्या बॉक्स काय गेला पुढे गेला. हे बेसिक माहिती तुम्हाला. हा ऍक्सिलरेट करतो पण याचा कोणता पार्टिकल ऍक्सिलरेट करतोय या बॉक्सचा सेंटर. ह्या बॉक्सचा कोण ऍक्सिलरेट करतोय सेंटर. आपण वारंवार काय करतो सेंटरला जास्त डिस्कस करतो. सेंटर बद्दल तुम्ही शिकले नाही आतापर्यंत किंवा तुम्हाला कोणी शिकवलं नाही याच्याबद्दल ही वेगळी गोष्ट. न्यूटन्स सेकंड लॉ नुसार. ठीक आहे. एम ए सेंटर ऑफ मास चं ऍक्सिलरेशन व्हॅरी करते. कधी व्हॅरी करते फोर्स लागल्यानंतर. ह्याच्यावर काय काय डिस्कस करतो. हा एफ फोर्स इकडे बघा एम हे बेसिक माहिती तुम्हाला. ठीक आहे. काय होणार तर कधी याची वेलोसिटी चेंज केली तर ऍक्सेलरेशन सेंटर ऑफ मासच ऍक्सेलरेशन व्हॅरी करत होतं तर त्याची वेलोसिटी सुद्धा कोणाची असेल सेंटर ऑफ मास. क्लिअर. आणखी डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होईल आणखी काही चेंज करता येते या फॉर्म्युल्यामध्ये. आणखी काही चेंज होऊ शकतो का होऊ शकतो. काय असेल तर चेंज d by dt x सेंटर ऑफ मास.
बोलतो ना आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय वेलोसिटी, वेलोसिटी अपॉन टाइम काय एक्सेलरेशन, वेलोसिटी अपॉन टाइम काय एक्सेलरेशन. ठीक आहे. या फॉर्म्युलाला बघा, या फॉर्म्युलाला बघा F इक्वल टू m m नंतर येतो डेरिव्हेटिव्ह आधी बाहेर निघतो जे तो काय टाइम रेट आहे, तो काय टाइम रेट चेंज होते मी त्याला बाहेर निघतो. ठीक आहे. काय असेल आतमध्ये m v c बोला करा घ्या पूर्ण दिवस वेळ घ्या न पुस्तक उघडता सांग हा फॉर्म्युला कशाचा आहे. करा स्टॉप करा लेक्चरला स्टॉप करा मी विचार करा आठवा बघा किती पाण्याचा साधा फॉर्म्युला विचारतोय तरी सुद्धा तुम्हाला सांगता येणार नाही. बोला F इक्वल टू चेंज डी बाय dt आता रेट आहे चेंज होतोय mv कशाचा फॉर्म्युला आहे मोमेंटमचा. कशाचा फॉर्म्युला आहे मोमेंटमचा. जर वेलोसिटी सेंटर ऑफ मास ची तर मोमेंटम सुद्धा कोणाचा असणार सेंटर ऑफ मास. तर मोमेंटम सुद्धा कोणाचा असणार सेंटर ऑफ मास. म्हणजे जो एक्सटर्नल फोर्स असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो किंवा डायरेक्टली अप्लाइड असतो त्या सेंटर ऑफ मासच्या मोमेंटम सोबत. क्लियर आहे तिथपर्यंत तुम्हाला की डाऊट. ठीक आहे. नोट्स वाचा बरेच प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले बुक मध्ये तुम्ही 2-3 प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून घ्या. तिथपर्यंत क्लियर आहे. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो काय असणार हे बरं विचारायचं काम नाही समजलं का नोटबुक चेक करायचं काम नाही समजलं का. एखाद्याचं गणित सुटलं की परत नोटबुक फाडण्याची वेळ येते बरोबर आहे. तसं काही होतंय काही ते नाही. समजलं काय नाही समजलं काय झोपा करून टाकलाय अर्धे खात पीत जेवण कर झोपत कोणत्या व्हिडिओ आम्हाला काय समजणार आहे. बघितलं काय व्हिडिओ हो सर बघितला. ठीक आहे जे काय असेल ते बघा. नेक्स्ट टॉपिक हे झालं कशाबद्दल मासेस सेम असतील तर. हे कशाबद्दल झालं मासेस सेम असतील तर. बट व्हॉट हॅपन्स इफ वी हॅव डिफरंट साइज ऑफ डिफरंट शेप ऑफ मासेस. म्हणजे एकाचा मास m आहे दुसऱ्याचा मास थोडंसं जास्त असेल म्हणजे कसं m आणि दुसऱ्याचा मास जर तरी 2m असेल आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय असणार त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय असणार परत असत पण तिथे काय चेंज केलाय 2m केलाय. डी आधी घेतला का काहीतरी डिस्टन्स यांच्यामध्ये आहे समजा 4 मीटर m दाखवत नाही परत कन्फ्युज होतं मीटर कोणता आणि मास आहे कोणता. ठीक आहे आहे डिस्टन्स हे डिस्टन्स d काय 4 तो बोला. त्याचा ओरिजिन 0 0 त्याचे कोऑर्डिनेट्स काय म्हणतात x डायरेक्शनला 4,0. ठीक आहे y डायरेक्शनला कोणीही बदलत नाही y डायरेक्शनला कोणीही बदलत नाहीये. चला ठीक इथपर्यंत क्लियर. याचा कसं काढला सेंटर ऑफ मास तोच फॉर्म्युला मासेस किती पण बदलूया जर टू कोऑर्डिनेट सिस्टीम असतील तर काय होते टू कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये किती ऍक्सिस येतील x आणि y. बरं एक सांगा रेन वॉटर. ठीक आहे मोशन इन 1D मोशन इन 2D रेन वॉटर प्रॉब्लेम आपण डिस्कस केले वाचलं रे कोणी सर तेवढंच असतं जेवढं तुम्ही सांगितलं होतं पीरियड्स अँड मेजरमेंट आणि कायनेमॅटिक्स. बाकी तर तुम्ही जे सांगितलं असेल बरोबर ना करा चांगलं. ठीक आहे सांगा सांगा हा x y ऍक्सिस आणि हा x ऍक्सिस. क्लियर आहे. मी ही कोऑर्डिनेट सिस्टीम बनवली. ठीक आहे. आता सांगा या रेंजची डायरेक्शन काय या रेंजची डायरेक्शन काय बोला विचार करा. डायरेक्शन कशी म्हणजे त्याला हिंट देतो समजा हा नॉर्थ साऊथ हा आहे तुमचा ईस्ट आणि हा तुमचा वेस्ट. बोला काय डायरेक्शन जमिनीवरती पडतानाची डायरेक्शन काय असणार साऊथ ईस्ट. जमिनीवरती पडतानाची डायरेक्शन काय साऊथ ईस्ट आणि ची डायरेक्शन काय असणार त्याची काय असणार नॉर्थ ईस्ट. बरोबर ना साऊथ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट जमिनीवरती पडताना. एक लक्षात घ्या काय एक लक्षात घेण्यासाठी म्हणजे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ ईस्ट सांगा. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ हे कुठे कन्सिडर केलं जातं रे हवेत आकाशात. हवा आकाश एकच आहे सर एवढं समजतं मला. बरं ठीक आहे समजतं. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ हे सगळे जे कोऑर्डिनेट्स आहेत दिशा त्याच्या काही डायरेक्शन्स आहेत त्या कुठे पॉसिबल असतात म्हणजे कुठे कन्सिडर करतो आपण. समजा मी बोललो तुमच्याकडची डायरेक्शन माझी ईस्ट आहे ही आहे वेस्ट आहे वरती नॉर्थ आहे खाली साऊथ आहे बरोबर असं बोलतो.
एक लक्षात घ्या, वरती खाली कुठेच नसतं. ह्या ज्या काय डायरेक्शन्स असतात त्या सगळ्या कुठे चेक केल्या जातात किंवा कुठे कन्सिडर केल्या जातात, ग्राउंडवर. जी काय फरशी ना तुमच्या खाली तिच्यावरती कोऑर्डिनेट टाका, डायरेक्शन सांगा. बघा आता तुमचा नॉर्थ कुठे, ईस्ट कुठे, हवे नसतं कोणतंच. खरं सांगा तुम्हाला पहिल्यांदा माहिती नाही, बरोबर? खरं खरं सांगा, बरोबर. पहिल्यांदा नाही ग्राउंड वरती असतात. असं काय डायरेक्शन्स कुठे असतात, ग्राउंड वरती. हवेत नाही का सांगू, इकडे ईस्ट आहे तिकडे वेस्ट आहे, ठीक आहे? असं नसतं. क्लिअर आहे? त्या डायरेक्शन ग्राउंड असतात. हा तर आम्हाला पाठ आपण कुठे होतो, या कोऑर्डिनेट. बोला, एखादा बोर्ड असेल तर तू काय करणार, स्टॉप करणार आणि आन्सर सॉल्व्ह करून घेणार. कोण ऐकत बसणार रिकामा यांची भाषा, बरोबर आहे? क्लासमध्ये पण पकवतात, ऑनलाईन पण पकवतात, ठीक आहे? बोला. m1 x1 प्लस m2 x2 m1 प्लस m2. मासेस डिफरंट आहे. आधी ते m1 ला mच मानावं लागणार. m1 ला काय म्हणावं लागणार, m आणि ट्वाइस m2. m2 चं काय असतं त्या मास ट्वाइस, ठीक आहे? m1 ला x1 कोऑर्डिनेट काय याचा 0, x2 कोऑर्डिनेट काय 0, m2 काय ट्वाइस आहे आणि x2 किती वर आहे, x ऍक्सिस ला 4 वर, ठीक आहे? खाली काय m प्लस 2 m प्लस 3. इथे काय होणार, 4 2 जा 8 आहे, 3 आहे, m ने m को 8 बाय 3. कोणत्या डायरेक्शनला, x डायरेक्शन. सेंटर ऑफ मास होता कोणत्या डायरेक्शनचा, x डायरेक्शनचा. म्हणून काय x सेंटर ऑफ मास. y डायरेक्शनला काढणार 0 देणार, नका काढू. बघा इच्छा असेल तर काढू बघा, ठीक आहे? x सेंटर ऑफ मास, y सेंटर ऑफ मास. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे? आता लिहून घ्या असं म्हणण्याचं गरजच नाही, बरोबर? सिलेबस लवकर होणार. लिहून घ्या, हे करा ते करा असं सांगायचं कारण नाही, तर काम पण नाही आम्हाला. लिहायचं असेल तर स्टॉप करा आणि लिहून घ्या, ठीक आहे? बघा समजा आणखी प्रॉब्लेम घेतलेले, बरेचसे प्रॉब्लेम घेतलेले नोटबुक मध्ये आहे, ते बघून घ्या. m 2m 3m 4m, ठीक आहे? होमवर्क आहे तुमच्यासाठी. काय, मी जे डायरेक्शन्स, मी जे काय डिस्टन्स घेतोय प्रत्येक मास मधला, ठीक आहे? मी जे काय सराउंड डिस्टन्स घेतोय ते तुम्ही वेगळे घ्यायचे. काय घेता, हा समजा ओरिजिन, कोणता तरी ओरिजिन मला लागणार आहे. कोणी विचारलं सेंटर ऑफ मास काढा, तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन काय असणार तुमचा, ओरिजिन सांगा. ओरिजिन तुम्ही तुमच्या घरचा पण घेऊ शकता. आपल्या क्लासने तुमच्या घरचा मधला सेंटर ऑफ मास काढायचा. कोणता तरी एक ओरिजिन मारा. शिवाजी पुतळा ओरिजिन मारता तर चालणार नाही. मदत नका की कोणता पण, स्टार्टिंग आणि एंड त्या दोघांपैकी कोणता तरी एक ओरिजिन मारा. बघा त्या सिस्टीमचा हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि इकडे आल्यानंतर परत हाच एंड पॉइंट आहे. तुम्ही याला एंड पॉइंट म्हणू शकता, बट इथे कुठे सेंटर ओरिजिन मानू नका. इकडे सुरुवात केली आहे स्टार्ट करायला किंवा सेंटर ऑफ मास काढायला. क्लिअर आहे? हा ओरिजिन 0,0. मी सांगितलं याच्यामधलं अंतर जर ऐकून घ्या 4 मीटर असेल, 4च घेऊ, कन्फ्युजन नको. तुम्ही चेंजेस करून बघा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बुक मध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहे. हा जस्ट कन्सेप्ट असतो, शिकवताना फक्त कन्सेप्ट सांगायला लागतो. बाकीचे बरेच प्रॉब्लेम्स प्रत्येक बुक मध्ये असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स. बुक बदलले की प्रॉब्लेम्स बदलले. सांगा मग, जर कधी ह्यांच्यामधला m आणि 2m मधला जर अंतर 4 मीटर असेल तर त्या x कोऑर्डिनेट काय झाला 4, y वरती चेंज झाला का काही नाही, ठीक आहे? मग इथं अंतर सुद्धा 4 मीटर, p मीटर लिहित नाहीये, कन्फ्युजन नको mm मध्ये, ठीक आहे? इथून इतका अंतर सुद्धा किती 4 मीटर. तर मग त्याचा कोऑर्डिनेट काय झाला, x ला 0 होता, इकडने सरकला 4, y ला गेला x वरतीच गेला ना, x वरतीच गेला म्हणजे आपण सुद्धा याचा x ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट काय 4 आणि y ला किती वरती गेला 4 म्हणजे x, y, x3, y3, 4, 4. क्लिअर आहे? आता लेफ्ट साइड इकडे शिफ्ट झाला. इथे सांगा प्रिव्हियसली वरती आला म्हणजे त्या प्रिव्हियसली x कोऑर्डिनेट काय होता, जो हा होता तो म्हणजे काय 0,4. 0 जर ही 4 आहे तर ही सुद्धा काय असणार 4. लिहायची गरज होती का नाही, ते सुद्धा समजू शकता. पॅरलल लाईन्स आहे, ठीक आहे? 4 इथून इतका अंतर सुद्धा 0,4 काढता यायचं. x सेंटर ऑफ मास, x सेंटर ऑफ मास m1. बोला m1 कोणता, कोणता पण m1 माना, याला m1 मानलं. m2 m3 m4 क्लिअर. बोला m1 चं मास m, त्याचा x1 कोऑर्डिनेट 0,
m1 into 0 मी डायरेक्टली लिहितोय, ज्याला समजत नसेल त्याने फॉर्म्युला पहिले लिहिल्यानंतर सॉल्व करा. m into 0 0 इथे m2 काय 2m 2m into 4 काय 4 x to 4 ठीक आहे. m3 बोला 3m into 4 3m into 4 4m बोला 4m into 0 म्हणजे काय होणार 4m into 0 0 ना डिवाइडेड बाय काय m plus 2m plus 3m plus 4m म्हणजे काय 10m 4 3 7 9 10 10m x center of mass क्या होईल 8m 4 to the 8m plus 4 to the 12m 24 ठीक है 8m plus 12m divided by 10 clear है 4 to the 8 4 to the 12 x center of mass 20m divided by 10 and answer क्या है 2 आंसर क्या है 2 x सेंटर ऑफ मास क्या आहे 2 मीटर. लॉजिक आणण्यासारखं किंवा साधी गोष्ट की जर सगळ्यांचं अंतर सारखं 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 आहे, मासेस जरी वेगवेगळे आहेत बट यांच्यात अंतर काय सेम, जर यांचं अंतर 4 आहे इथून इथपर्यंत तरी 4 आहे, डिस्टन्स जर दोघांमध्ये जर तरी 4 आहे तर सेंटर ऑफ मास किती येणार 2 आहे ना. हे कन्सेप्ट आपण x सेंटर ऑफ मास 2 मीटर सेम फॉर y एक्सिस ला सुद्धा प्रत्येक मास मधून अंतर किती आहे 4, तर y ला सुद्धा काय लावू 2 चे लावू का इकडे असो किंवा इकडे असो काय 4 असेल बरोबर. m1 y1 काय m1 m y1 0 0 ठीक आहे. इथे सुद्धा बोला m2 सुद्धा ट्वाइस आहे into y2 0 m3 3m into 4 12m इथे 4m into 4 16m 16m divided by 10m बोला 10m क्लियर है mm आंसर 2.8. कोणी विचार केला होता की y एक्सिस ला सुद्धा काय येणार आहे y एक्सिस ला सुद्धा किंवा y सेंटर ऑफ मास सुद्धा किती येणार आहे 2. ऑनेस्टली सांगा स्वतःला सांगा ठीक आहे. कोणाला वाटलं होतं की 2 येणार का नाही आला आता इथे 2.8 का आला काय रिझन असेल बघा 4m 3m x एक्सिस ला फर्स्ट तर मी x एक्सिस ला सांगतो का नाही आला असेल ठीक आहे. x एक्सिस ला काय करा सिस्टम ला 2 मास पार्टिकल सिस्टम आहे 4m ला m वरती पुट करा 4m ला m वरती पुट करा किंवा ठेवा त्याच्यावर ठीक आहे. होल्ड करा 4m ला m वरती काय करा होल्ड करा म्हणजे काय होणार 5m आणि इथे काय होतं 3m आणि 3m आणि 2m ला काय एकमेकांवरती होल्ड करा इथे सुद्धा काय बनलं 5m आणि अंतर काय सांगितलं आपल्या दोघांना 4 सांगितलं होतं आणि काय बोललो होतो सुरुवातीला इंट्रोडक्शन सुरू करायसाठी होतो डिस्टन्स इक्वली डिवाइडेड कधी असेल ज्या दोन्ही मासेस कसे असतील सेम असेल आहे का इथे 5m आणि 5m सेम आहे का आहे त्याच्यामुळे ह्यांच्यामधलं आन्सर सुद्धा कसं झालं इक्वली डिवाइड म्हणजे 4 चे किती वरती 2 वरती. तसंच y ला बघा y ला पॉसिबल आहे का एक तर याला इकडे घ्या किंवा त्याला तिकडे घ्या पॉसिबल आहे. स्केलर इक्वेशन आपण शिकलो काय शिकलोय आता तो पॅरलल लाईन्सची आपण शिफ्टिंग करू शकतो. वेक्टर की इथे वेक्टर नाहीये बट आपण फक्त लाईनला सांगू त्या लाईनला काय करू आपण शिफ्ट केलं समजा असं समजा याला इकडे ठेवू तर काय हा m 2m वरती होल्ड केला तर काय होईल 3m m ला 2m वरती तुम्ही याला इकडे जरी आलं तरी 3m च येणार आहे ठीक आहे. त्या 3m ला 4m वरती ना हा 4m ला 3m वरती काय पण करा 4m 3m काय होईल 7 आहे का. आता दोघांचं मास सेम आहे का नाही अंतर क्या होतं डिस्टन्स क्या होतं यांच्यामधलं 4 मीटर ठीक आहे. पॉसिबल आहे का आता मास एक्झॅक्टली सेंटर लाईन मध्ये 2 लाईन नाही कुठे शिफ्ट होईल आता सेंटर ऑफ मास जिकडे वेट जास्त आहे म्हणजे समजा इथे जरी 2 असतं सेंटर ऑफ मास काय लावायचा 2.8 म्हणजे कुठे नियर बाय 2.8 म्हणजे थोडासा 7m च्या जवळ ऑब्वियसली तिकडे शिफ्ट व्हायला होता समज इथपर्यंत x सेंटर ऑफ मास y सेंटर ऑफ मास इथपर्यंत डिस्कस केले
त्याच्यानंतर काय होतं, एक ट्रायंगलचा प्रॉब्लेम घेतला होता, आठवतं? एक ट्रायंगलचा प्रॉब्लेम इक्विलॅटरल ट्रायंगलचा घेतला होता. इक्विलॅटरल ट्रायंगल बोला. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये प्रत्येक अँगल्स जी काय साइड असते, प्रत्येक अँगल्स जी काय साइड असते त्यांचे अँगल किती असते. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जे काय अँगल्स असतात ते किती इंडिव्हिज्युअल किती अँगल्स असतात. ईच अँगल, प्रत्येक अँगल किती अँगलचा असतो बोला. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री ऑलरेडी प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. जर कधी मी 45 चा पण सॉल्व्ह केला, ठीक आहे, 45 चा सुद्धा काय केलाय सॉल्व्ह. इथे 45 45 45, ठीक आहे. 45 नुसार ते सॉल्व्ह केलं. इथे असेल समजा m, इथे असेल m, इथे असेल m. तेच कर, तुम्हाला वेगळे घ्यायचे ते वेगळे घेऊ शकता. तर सांगा, समजा मी म्हणजे यांच्यामधलं अंतर जे आहे ते आहे समजा 2 मीटर. यांच्यामधलं जे अंतर आहे ते काय 2 मीटर. तर सांगा इथे 2 मीटर तुम्हाला माहिती y ऍक्सिस ला किती आहे आणि इथे सुद्धा y आहे. आता डायगोनली जातात. आपण त्याला डायगोनल पॉसिबल तुम्हाला इतकं येतं. आता एवढं शिकवल्याचं आता तुम्हाला हे सर्व येतं कसं करायचं काय करायचं, ठीक आहे. m m1 m2 m3 बोला. त्याचे कोऑर्डिनेट काय असेल 0, 0. त्याचा कोऑर्डिनेट काय असेल 2, 0. त्याचा बोला, त्याचा कुठे असेल, त्याचा कुठे असेल एक्झॅक्टली सेंटरला. जर अँगल 45 घेतले त्याचा अर्थ काय, हा अँगल एक्झॅक्टली कुठे मिडल मध्ये. हा तो पॉइंट आहे, हा कुठे असणार मिडल मध्ये. मग बोला 2 मीटरचा मिडल किती 1 मीटर. म्हणजे इथे कुठे का याचा काय ना 2 मीटरचा सेंटर कुठे असणार 1 मीटर वरती, ठीक आहे. जे 1 हा काय होता x3, y3. x3 तर 1, y3 कसा काढणार, y3 कसा काढणार, कसा करणार बघा. इथे अँगल क्रिएट इथे, ठीक आहे. काय इथे अँगल एवढं तर समजतं का. 45 तुम्हाला काय पाहिजे y डायरेक्शनचा साइड, म्हणजे इथून इतकी. जर तुम्हाला एवढी लाईनचं डिस्टन्स भेटलं, या लाईनचं जर ते डिस्टन्स भेटलं तर ही लाईन इथे पॅरलल आहे. म्हणजे जितकी लेंथ या लाईनची असेल तितकीच लेंथ या लाईनची सुद्धा करेक्ट आहे. तर मग सांगा या लाईनचं काढता येतं तुम्हाला, इथे काढा. कसं काढणार, अँगल इथे तयार झालाय, अँगल या ठिकाणी तयार झालाय, ठीक आहे. कितीचा 45 डिग्रीचा. कसं काढणार, कसं काढतो आपण cos 45. कसं काढतो, ज्या ठिकाणी अँगल असतो त्या लाईन वरती कोणता अँगल असतो cos 45 आणि त्याच्या परपेंडिक्युलर लाईन वरती sin 45. आपल्याला कोणती लाईन पाहिजे परपेंडिक्युलर y ऍक्सिस वर. जर कधी ही लाईन भेटली तर या लाईनचा आन्सर सुद्धा तेच ना. sin 45 ची किंमत बोला, आठवतो का sin 45 √2 डिवाइडेड बाय. आता बरेच जण √2/2 पण बोलतील, बरेच जण 1/√2 पण बोलतील. लॉकडाऊनचा पिरियड दोघे एकमेकांच्या डोक्यामध्ये काय करते दगड पडते, बरोबर. फोडण्याची गरज आहे का नाही. दोन्ही आन्सर काय सेम, दोन्ही आन्सर काय सेम. हाऊ √2/2 मल्टिप्लाय करा. डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये √2/√2 √2/√2 रूट एकच राहणार 2/2 4 √2 काय ना 2 आणि खाली काय असणार 2 √2 म्हणजे काय 2 कॅन्सल 1/√2. आन्सर तेच आहे, काय पण घ्या. जनरली काय करू आपण 1/2. म्हणजे sin 45 चा आन्सर काय येणार आहे 1/√2. म्हणजे इथला जो कोऑर्डिनेट आहे कोणता कोऑर्डिनेट y3 चा m3 चा y3 कोऑर्डिनेट काय 1/√2. 1/√2. अंडरस्टँड 1/√2. बाकी सॉल्व करते काय सॉल्व करते तेच काढते परत. x सेंटर ऑफ मास y सेंटर ऑफ मास काढा. x सेंटर ऑफ मास m1 0 त्याचा x1 सुद्धा 0 m2 बोला m2 चा कोऑर्डिनेट काय m त्याचा x2 2 m into 2 m3 बोला m3 सुद्धा m. तुम्हाला हवं तर इथे m च्या ऐवजी 2m किंवा 3m किंवा काय करायचं तेव्हा चेंज करून बघा आन्सर काय येतं, काय फरक पडतो बघा. ज्या साईडला मास जास्त असेल मास तिकडे काय होणार सेंटर शिफ्ट होणार. m into इथे काय x3 चा कोऑर्डिनेट काय 1 x3 चा कोऑर्डिनेट
1 ठीक है m plus m 3m x सेंटर ऑफ मास बोला twice m plus m 3m twice m plus m 3m m cancel m cancel 3 by 3 1 आंसर तेच म्हटलं आपण x ऍक्सिस वरती जर मासेस सेम आहे काय बोलतोय मासेस सेम आहे इथे सुद्धा m आहे इथे सुद्धा m आहे तरच पॉसिबल आहे 2m आहे 2 मीटरचं अंतर आहे 2 मीटरचा डिस्टन्स आहे तेव्हाच काय असणार त्याचा सेंटर 1 मीटर असेल ठीक आहे म्हणजे x चं सेंटर ऑफ मास किती राहिला 1 मीटर सिमिलरली फॉर y सेंटर ऑफ मास बोला m into y1 m into y1 m into y1 0 plus m2 हा m2 आहे n1 n2 n3 बोला m2 काय m into त्याचा आहे का त्याचा y2 आहे का नाही तो सुद्धा काय 0 म्हणजे हा पण काय नाही 0 प्लस m3 चा m आणि y चा कोऑर्डिनेट y3 कोऑर्डिनेट काय 1 divided by √2 1 divided by √2 म्हणजे काय m divided by √2 m divided by √2 याच्या आपण मध्ये काय याच्या आपण मध्ये काय 3 याच्या आपण मध्ये काय 3 m divided by √2 m divided by √2 divided by 3 1 by 3 and cancel आंसर काय आहे 1 divided by 3 √2 क्लियर करते x सेंटर ऑफ मास y सेंटर ऑफ मास कसं करायचं आणखी प्रॉब्लेम दिला होता मी नोटबुक मध्ये कोणता क्यूबचा तर एकदा बघून घ्या त्याच्यामध्ये तिन्ही कोऑर्डिनेट्स येतात x y z x y z बघून घे तो प्रॉब्लेम एक अंडरस्टँड करून घे क्लियर नेक्स्ट टॉपिक काय होता आठवतोय सेंटर ऑफ मास शिफ्ट केला काय केलं सेंटर ऑफ मास शिफ्ट केला कसं just consider problem है बघा काय आहे consider if we have two masses of आता दोन्ही different view similar view of we have two masses one is of 10 kg and another is of 6 kg another is of 6 kg then कोणता तरी एक मास शिफ्ट करा क्वेश्चन एकदा बघून घ्या बाकीचं करा ठीक आहे then if we move or shift 10 kg mass towards by 6 centimeter then what is the change in 6 kg च्या मास मध्ये चेंज झाले ठीक आहे then what is the change in 10 kg mass to remain center of mass constant काय म्हणतो आपण दोन मास एक 10 kg मास मध्ये शिफ्ट केला आपण बोला 10 kg mass towards 6 cm left side then if we move 10 kg mass towards कोणत्या डायरेक्शन आहे towards right या towards right by 6 cm 10 kg mass शिफ्ट केला कुठे आपण राइट साइडला कितीने 6 cm या 10 kg चा मास इकडे शिफ्ट करतोय आपण ठीक आहे 10 kg चा मास शिफ्ट केला 6 cm ने आणि 6 kg चा मास 6 kg चा मास त्याच्यामध्ये किती चेंज होईल जेणेकरून या दोघांमध्ये कुठेतरी सेंटर असणार या दोघांमध्ये दोघा सेंटर असणार तो काय झाला पाहिजे चेंज नाही झाला पाहिजे त्याच्यामध्ये चेंज नाही झाला पाहिजे 8 kg चा आहे जो 6 cm ने तिकडे नेला
तर ह्या 6 kg मासला किती शिफ्ट करावं लागेल जेणेकरून सेंटर ऑफ मास तिथेच राहील. क्लिअर आहे? कसे काढणार? ते कोणत्या डायरेक्शनला चाललंय? एक्स डायरेक्शनला. सेंटर ऑफ मास होता कोणत्या डायरेक्शनचा निघेल? एक्स डायरेक्शनचा. बघा इथे काढण्यासाठी एक जनरल फॉर्म्युला असतो m1 m2 किंवा डायरेक्टली बोलू शकतो काय m1 त्याचा कोऑर्डिनेट काय असेल x1 त्याचा कोऑर्डिनेट काय असेल x2. ठीक आहे. r1 r2 वापरू शकता. m1 डायरेक्टली r1 आन्सर देतो m1 x2 m2 x2. m1 किती चेंज झाला त्याच्यामध्ये 6 सेंटीमीटर. m2 किती आहे 6 kg. त्याच्यामध्ये चेंज करायचं आहे व्हॅल्यू माहिती का आपल्याला? नाही. का बरं नाही? दिसतं काढायची. ठीक आहे. काय आन्सर असेल तर 60/6 x2. काय मग किती चेंज झालेला आपला x2 m2 च्या मास मध्ये 10 सेंटीमीटर. किती चेंज करावं लागेल 10 सेंटीमीटर कोणामध्ये 6 kg च्या मास मध्ये. आणि हा चेंज कोणत्या डायरेक्शनला? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? म्हणजे इकडे ठीक आहे. According to coordinate system, we consider the right side as positive and left side as negative. Can we get a clear idea to which side we have to move the 6 kg mass toward the right or toward the left? We don't get a clear idea. Clear है? Idea येते का? नहीं. क्या करना है मास्टर्स? ठीक है. आंसर तो करेक्ट है. No problem. आंसर तो करेक्ट है. तो काढणार कसं? डायरेक्शन कसं काढणार? डायरेक्शन काढण्यासाठी काय आता डायरेक्ट शॉर्टकट मेथड होती. ठीक आहे. m1 x1 = m2 x2 डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून सांगितलं. बट तुम्ही करेक्ट आन्सर साठी जो प्रीवियस फॉर्म्युला आहे जो आतापर्यंत वापरत आलाय तोच फॉर्म्युला बघा. काय होता फॉर्म्युला? m1 x1 + m2 x2 डिवाइडेड बाय m1 + m2. टाका व्हॅल्यूज. x सेंटर ऑफ मास. क्लियर? x सेंटर ऑफ मास चेंज झालाय का सेंटर ऑफ मास मध्ये? x डायरेक्शनचा तो सेंटर ऑफ मास त्याच्यामध्ये चेंज करायचा आहे का? नाही. तो सेंटर ऑफ मास कसं करायचा आहे तिथेच. बाकीच्या मध्ये चेंज करायचा. ठीक आहे. चेंज तुम्हाला लक्षात येईल म्हणून आपण चेंज वापरतो. ठीक आहे. आठवतोय चेंजला कोणता सिंबल वापरतो आपण प्रत्येक वेळेस? चेंजला कोणता सिंबल वापरतो? डेल्टा पण वापरतो आणि डी पण वापरतो. ठीक आहे. डी घेतो. ठीक आहे. चेंज इन रिस्पेक्ट टाइम वगैरे वापरतो आपण त्याच प्रकारे डी वापरतो. डी चेंज इन सेंटर ऑफ मास कोणत्या डायरेक्शनचा? एक्स डायरेक्शनचा. क्लियर? इथे बघा इथे काय होणार m1 चेंज इन x1. समजतंय? m1 च्या x1 कोऑर्डिनेट मध्ये चेंज. कोण होता m1? हा होता. x1 कोऑर्डिनेट मध्ये चेंज झाला का? झाला. किती? 6 सेंटीमीटर. किती? 6 सेंटीमीटर. ठीक आहे. तसंच इथे m2 d x2 divided by m1 plus m2. Clear? बोला. According to question, can we have to move the center of mass of this system? No. We have to remain center of mass as a constant. We have to place it as its original position. आपल्याला कशामध्ये चेंज करायचं आहे? 6 kg मास मध्ये. कशामध्ये चेंज करायचं आहे? 6 kg मास मध्ये. म्हणजे का कसा चेंज करायचा आहे? हा चेंज झाला पाहिजे बट सेंटर ऑफ मास चेंज झाला पाहिजे नाही. क्लियर आहे? आणि हा चेंज झाला पाहिजे का? नाही. जर चेंजेस होणार नाहीये त्याची पोझिशन काय असणार? चेंज झाल्यानंतर 10 kg तिकडे गेला 6 kg इकडे आला तिकडे कुठे असेल? इकडे किंवा तिकडे. सेंटर ऑफ मास तिथेच ना त्याची पोझिशन बदलते का नाही? डेरिव्हेटिव्ह जर किती घेतला चेंज डेरिव्हेटिव्ह वाला चेंज dy/dt जर तुम्ही केला असता तर 0 चा डेरिव्हेटिव्ह काय असता? तो झाला असता. विथ रिस्पेक्ट टू टाइम करत नाहीये ती गोष्ट वेगळी फक्त सांगायला सांगतो. ठीक आहे. 0 इथे काय असणार? m1 ची किंमत किती आहे? m1 तो पकडलाय 10 kg. बोला इथे किती? 10 kg. त्याच्या पोझिशन मध्ये किती चेंज केला आपण? त्याच्या पोझिशन मध्ये किती चेंज केला? 6 सेंटीमीटर. 10 kg च्या पोझिशन मध्ये किती चेंज केला? 6 सेंटीमीटर. क्लियर? m2 बोला. m2 चा मास 6 kg. m2 चा मास 6 kg. त्याच्या पोझिशन मध्ये किती चेंज केला? माहित असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा गरज पडली असते का? नाही. शोधायचं. काय करणार आपल्याला? त्याच्या पोझिशन मध्ये किती चेंज झाला शोधायचं. ठीक आहे. m1 + m2 10 + 6 60. m वगैरे जोडायचं काम आहे आता 16m वगैरे वगैरे. गधोली से बातें मत करो. ठीक है. गधोली सा सोचो भी मत. क्यों?
क्योंकि हमारे पास M1 M2 की ऑलरेडी मासेस की व्हॅल्यू पता आहे. खूप दिवसांनी हिंदी वापरते ना, थोडी मोठी हिंदी मजा येते ना, मग तर मजा येते. बऱ्याच दिवसांनी बोलतो हिंदी. ठीक आहे, काही असो, तोडकी बोलत असो, चुकीची बोलत असो, काय असो, मजा येते, मजा येते. तुम्हाला अभ्यास न करता कशी मजा येते तशी आम्हाला मजा येते. ठीक आहे, चला बोला. बाकीचं काय करा सॉल्व. काय म्हणा 16 इकडे आल्यावरती 0 असून झालं, 16 इकडे आल्यावरती 0 झालं. इकडे सॉल्व करा. 60 10 6 60 प्लस इथे काय असणार 6 चेंज x2 करा. पाठवा कोणाला ते एकाला इकडे पाठवा. 60 इकडे आल्यावरती काय नाही -60 डिवाइडेड बाय 6 काय नाही डिवाइडेड बाय 6 dx2 जो मल्टीप्लाय होता इकडे आल्यावरती काय नाही डिवायडेशन होतं. ठीक आहे, आन्सर काय आला -10. म्हणजे x2 च्या पोझिशन मध्ये किती चेंज करावं लागेल 10. बट कोणत्या साइडला नेगेटिव्ह साइडला. कोणती असते नेगेटिव्ह साइड लेफ्ट साइड. कोणती असते नेगेटिव्ह साइड लेफ्ट साइड. अकॉर्डिंग टू रिलेटिव्ह वेलोसिटी जर एखादा राइट साइडला पॉझिटिव्ह मानत असेल तर त्याने शेवटपर्यंत ती साइड कशी माना पॉझिटिव्ह. आणि एखादा जर कधी लेफ्ट साइडला निगेटिव्ह मानत असेल तर त्याने शेवटपर्यंत काय सांगा ती साइड निगेटिव्ह. फरक नाही पडत तुम्ही कोणती वापरा. बट अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन ऑन लिनियर scale or straight line I coordinate system xy coordinate system we consider right side as a positive and left side as a negative. Clear? समजलं? कुठे झालं हे किती चेंज झाला x2 च्या -2 च्या कोऑर्डिनेट मध्ये x2 मध्ये 10 पण कोणत्या साइडला लेफ्ट साइडला. ऑप्शन मध्ये जर काही +10 आणि -10 दोन्ही असतील तर तुम्हाला प्रिकॉशन घ्यायचे. काय सिलेक्ट करायचे -10. हा प्रॉब्लेम झाला ऑलरेडी बऱ्याच पडलेला आहे. पण पडणार का नाही. त्याच्या सारखे प्रॉब्लेम्स पडतील पण हा नाही पडणार. बरेच प्रॉब्लेम्स आहेत त्याचे बेसिक इंट्रोडक्शन आहे. क्लियर आहे. सेम प्रॉब्लेम घ्या. ठीक आहे, काय केलं आपण इकडे 6 kg चा मास घेतला होता. इकडे कोणता होता 10 kg चा मास घेतला होता. याला कितीने चेंज केलं होतं आपण. याला कितीने चेंज केलं होतं जे काय असेल. समजा मी याला 4 सेंटीमीटर ने चेंज केलं. याला काय केलं 4 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचंय 6 kg च्या मास मध्ये चेंज सांगायचं. म्हणजे जर हा m1 हा m2 तर आपल्याला काय करायचंय चेंज इन x2 सांगायचं. परत तोच क्वेश्चन त्याच्यामध्ये चेंज सांगायचं. बट या केस मध्ये सेंटर ऑफ मास जो प्रीवियसली कॉन्स्टंट होता तो आता कॉन्स्टंट राहणार का नाही. म्हणजे चेंज इन सेंटर ऑफ मास जो काय आहे तो आहे समजा काही 6 सेंटीमीटर. आधी सेंटर ऑफ मास कसा होता कॉन्स्टंट. आता काय होतंय सेंटर ऑफ मास चेंज होते. क्लियर इथपर्यंत तर बोला कसं करणार. कुठे चाललंय ही सगळी प्रोसेस. या सिस्टमची प्रोसेस कोणत्या ऍक्सिस वर चालली x. मग कोणत्या ऍक्सिस वरती सेंटर ऑफ मास येणार x सेंटर ऑफ मास. चेंज इन म्हणतो मी. ठीक आहे, चेंज इन डेल्टा. आधी d ने घेतलं आता डेल्टा ने समजून घ्या. दोन्हीने समजून घ्या. परत म्हणायला शिकवलं नाही. ठीक आहे, डेल्टा x1 m1 डेल्टा x1 म्हणजे काय चेंज इन x1 m2 डेल्टा x2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. बोला आहे का. जो काय सेंटर ऑफ मास आहे x ला त्याच्यामध्ये त्याच्या पोझिशन मध्ये काही चेंज आहे का आहे. किती 6 सेंटीमीटरचा चेंज. बरोबर. m1 चे मास किती m1 तो मान आहे कोणताही करा. ठीक आहे 10 kg त्याच्यामध्ये किती चेंज झाला 4 सेंटीमीटर. साइन युनिट्स वरती नंतर लक्ष द्या. कन्सेप्ट समजून घ्या. 10 डेल्टा x1 चेंज इन x1 पोझिशन 4 सेंटीमीटर. m2 चा मास 6 त्याच्या पोझिशन मध्ये चेंज माहित नाही तोच करायचा डेल्टा x2. ठीक आहे m1 प्लस m2 बोला m1 10 प्लस 6 16 10 प्लस 6 16. बोला काय म्हणणार आन्सर 16 इकडे आल्यावरती 96 16 6 96. क्लियर करायचं 96 काय होतं 40 प्लस 6 डेल्टा x2 चेंज इन x2 काढायचा तर ठीक आहे 6 काय होता मास होता. काय म्हणणार सर पुन्हा पटकन 96 40 96 40 पुन्हा 56 96 हा 40 कडे घेऊन आलो मायनस नाही 96 40 56. क्लियर करते इथे काय बोलतात 6 डेल्टा
x3 6 डेल्टा x3 काय मग आन्सर येतो 56 divided by 6 is equal to delta x3 भागिले का therefore delta x3 is equal to बोला 9.83 आंसर है ठीक है 9.3 च्या आसपास 9.3 चा काहीतरी आंसर असेल 6 9 ला 54 2 रिमेनिंग 0.0 6 3 ला 80 क्लियर आहे कोणाला काही डाऊट झालेले ऑलरेडी सगळं बघून घ्यायचं काही डाऊट असेल तर कॉन्टॅक्ट करा काही डाऊट असेल तर कॉन्टॅक्ट करा ठीक आहे बाकीचं जे काही डिस्कशन असेल ते नेक्स्ट लेक्चरमध्ये तरी सुद्धा एक सांगेल वाचून घ्या जे काय झालंय ते सर्व वाचून घ्या सेंटर ऑफ मास मी काढत बसणार नाही कोणते सेंटर ऑफ मास स्फिअरचे नॉट स्फिअर स्फिअरचा सेंटर ऑफ मास कुठे असणार स्फिअरचा सेंटर ऑफ मास कुठे असणार सेंटरला सर्कलचा सेंटर ऑफ मास कुठे असणार सेंटरला कोणाचे काढले आपण सगळे सेंटर ऑफ मासेस हेमिस्फिअर सॉलिड हेमिस्फिअर रिंग हाफ रिंग सेमी सर्क्युलर रिंग यांचे काढले क्लियर आहे ते बघून घेणे जे काही इंट्रोडक्टरी पार्ट झालाय ते सगळे फॉर्म्युले लक्षात घेणे यांच्यावरचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून ठेवणे ठीक आहे वी विल सी यू टुमॉरो